नमस्कार मंडळी, आपल्या जाधव इन ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दीपाली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही पाहिलंच असेल गेल्या 1-2 आठवड्यांपासून आपले व्हिडिओज यायला सुरुवात झालेली आहे आणि मध्ये भरपूर गॅप झाला होता, पण आता सुरू केलंय आम्ही तुमच्या भेटीला यायचं. जसं मी तुम्हाला म्हटलंच, मी थोड्या थोड्या वेळाने भेटायला येत राहीन तुम्हाला. आणि असंच गप्पा मारत होतो. आज आहे फ्रायडे 6 तारीख. कामावरून आले मी, एक अर्धा तास वगैरे झाला. आल्यावर चहा वगैरे झाला आमचा. बाहेर गार्डन मध्ये बसूनच आम्ही दोघांनी पण चहा घेतला, कारण की आल्यानंतर आम्हाला झाडं बघायची उत्सुकता असते. मग बाहेर आलो, झाडांना पाणी वगैरे मारलं आणि मग गप्पा अशाच चालल्या होत्या की आता फ्रायडे आला की मग विकेंडचं ऑलरेडी सुरुवात झालेली असते आमची फ्रायडे इव्हिनिंग पासून. आणि मग काय प्लॅन करायचे किंवा काय काय करायचं ते सगळं प्लॅन आम्ही डिस्कस करत असतो. आणि ते डिस्कस करत असतानाच मग डोक्यात आलं की चला आमच्या दोघांच्या पण की ह्या गप्पा आपण एकमेकांशी मारतोय त्या तुमच्याशी मन मारूयात आपण. म्हणून खरं तर आम्हाला हा व्हिडिओ करायचं सुचलं. तसेही आपल्याला कुठले ना कुठले कंटेंट पाहिजेच असतात व्हिडिओसाठी, आणि आमच्या बाबतीत ते जास्त होत नाहीत करणं, कारण की इथं मंडे टू फ्रायडे बऱ्यापैकी सेमच रुटीन असतं. आणि विकेंडलाच मग काय वेगळे प्लॅन असेल तर तसं होतात ते प्लॅन, आणि त्यानुसार मग आम्ही घराच्या बाहेर पडणं किंवा कुठं बाहेर जाणं ह्या गोष्टी घडतात. पण मंडे टू फ्रायडे मध्ये ठरलेले प्लॅन असतात, त्याच्यामुळे तेच रुटीन ऑलरेडी ह्यापूर्वी पण मी शेअर केलंय, त्यामुळे ते जास्त मला परत शेअर करणं किंवा शूट घेणं तेवढं शक्य होत नाही. आणि म्हणून म्हटलं की आता अशाच गप्पांचा एक व्हिडिओ करूयात आपण की कसा इथला फ्रायडे असतो किंवा इंडियातला फ्रायडे कसा असतो आणि इथला फ्रायडे कसा असतो, किंवा काय फरक आहे ह्याच्यामध्ये, किंवा कसं प्लॅन असतात इथे विकेंडचे लोकांचे काही. तसं आपण आज थोडं डिस्कस करूयात. हा, डिस्कस म्हणजे गप्पाच मारू आपण. पहिली तर गोष्ट म्हणजे ना, इथं फ्रायडे, मंडे आणि फ्रायडे तर थोडा वेगळ्या अर्थाने स्पेशल असतो. आपल्या इथं ना ही सवय नाहीये किंवा ही पद्धत नाही नॉर्मल लोकांची की सोमवार आला की तुझा विकेंड कसा गेला, काय केलं मग सुट्टीला, असं विचारणं. अगदीच जवळचे मित्र असेल तर ते होतं. इथं जनरली कोणी भेटलं तरी एक कॉमन विचारण्याचा प्रश्न आहे कामाच्या ठिकाणी की हाऊ वॉज युअर विकेंड. आणि फ्रायडेला म्हणजे शुक्रवारी शेवटच्या दिवशी तुझं विकेंडचा प्लॅन काय, व्हॉट्स युअर विकेंड प्लॅन, असं काहीतरी या टाईपच्या गप्पा होतात 2 मिनिटाच्या बऱ्याच जणांबरोबर आमच्या सगळ्यांच्या. तर त्यामुळे ना आपल्या इथं आम्हाला ते आत्ता गप्पा मारता मारता आम्ही त्याच बोलत होतो, आणि ते जस्ट बोलायला स्टार्ट केल्यानंतर आम्ही एकमेकांना अचानक आठवलं की अरे हा ह्याचं काहीतरी होऊ शकतं, ह्याच्यावर गप्पा पण होऊ शकतात. तर एरवी पण आम्ही गप्पा मारत असतो असं बरंच, पण त्यावेळेस बाहेर आम्ही आता पाणी मारून आलो, दीपाली म्हणते तसं. तर मग इथला फ्रायडे आणि इंडियातला फ्रायडे काय, तर आपल्या इथला फ्रायडे असं काही वेगळा घेऊन येत नाही म्हणजे आपल्या ह्याच्यात, कारण की आपल्या इथं बऱ्याच वेळा 6 दिवसाचा दिवस असतो. 7व्या दिवस सुट्टी असते, त्याच्यात इतकी कामं असतात ना की ती आदल्या दिवशी त्याच्या गप्पा मारत पुढचे कामं डिस्कस करण्यात कदाचित बऱ्याच जणांना वेळ मिळत पण नसेल. इथं मात्र आमचं फ्रायडे असं असतं की खूप चांगला आनंद घेत होता. कधी कधी आमचा कमी जास्त प्रमाणात असेल, पण बऱ्याच जणांचा फ्रायडे इथं मोकळा असतो, रिलॅक्स असतो. चहा घेत, आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्वाचं, परत 2-3दा शब्द आला चहा, की फ्रायडे आमचं कसं असू दे किंवा इथले फ्रायडे वेगळे असू देत, बाहेरचे कामाच्या ठिकाणी वेगळे प्रश्न असतील, बाकी सगळं असेल, पण घरी येऊन आम्ही चहाच घेतो. त्यामुळे फ्रायडे संपला की चहानीच त्या आठवड्याचा शेवट होता आमचा, कामाच्या आठवड्याचा. आणि मग दीपाली म्हटली तसं कामाचा आठवडा संपतो आमचा, पण मग आमचं शनिवार रविवार आमच्या बऱ्याच गोष्टी असतात, शौर्याच्या ऍक्टिव्हिटी, शॉपिंग, बाकी सगळ्यांनाच असतात त्या व्यतिरिक्त आमच्या भेटीगाठी किंवा कोणी घरी येणार, आम्ही कोणाकडे जाणार किंवा काही कार्यक्रमांना जाणार असेल, हे नी पॅक होतं आम्ही बऱ्यापैकी असतो. आमचे 2-3 आठवडे आधीच प्लॅन झालेला असतो. तर ते शुक्रवारी आमचा रिमाइंड करण्याचा दिवस असतो की हा आठवते, माहिती ना, लक्षात आहे ना, इथं जायचं आपल्याला 2ला, 6ला इथं पोहोचलं माहिती ना, असं मग असं होतं नॉर्मली. आणि त्यामुळेच एक रिझन हे पण होतं की व्हिडिओ मागे कमी झाले असतील कदाचित. आणि माझं एक वेगळं रिझन नेहमी असायचं की ह्या टाईपच्या गप्पांना तर मला वाटायचं नाही की हा कंटेंट पण आहे. म्हणजे मी दीपाली नेहमी म्हणतो की असा जर व्हिडिओ केला तर लोक म्हणतील हे काही गप्पा मारतात व्हिडिओमध्ये. पण मधल्या काळात काय झालं की मधल्या काळात खूप लोकांच्या, म्हणजे मी हे दरवेळी सांगतो तुम्हाला की त्या ज्यांचे आले त्यांना माहिती मी कुणाच्या संदर्भात बोलतोय, असे बरेच लोक आहेत आणि कमीत कमी 50-100च्या संख्येत आहेत की ज्यांचे रेग्युलर मेसेज आणि ईमेल यायचे, म्हणजे कमेंट्स आणि ईमेल यायचे. त्यातल्या काहींच्या म्हणजे बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की किमान 5 मिनिटं भेटीला यामधनं, म्हणजे आम्हाला लक्ष कळेल तुमचं काय चाललंय, सगळं ठीक आहे का. आणि काही लोक जसं की माग काहीतरी मेन्शन केलं असेल की काही लोक आजी लोक आहेत त्या वयाचे, तर त्यांनी त्यांच्या मुलांकडनं किंवा त्यांच्या नातवांकडनं पण कमेंट टाईप करून घेतलेले आहेत, अशा पण लोक आहेत. तर ह्या टाईपचे लोक असतील आणि त्यांना बघायला किंवा आमच्याशी बोलायला 2 मिनिटं आवडत असेल, आमच्याशी म्हणजे मेनली दीपालीशी करतं, कारण की अटॅचमेंट दीपालीशी खूप आहे लोकांची. तर त्यामुळे मला असं वाटायचं की केला पाहिजे 2 मिनिटं, दीपालीने यायला पाहिजे भेटीला. आणि ते दीपाली मात्र स्लो डाऊन झाली अचानक, कारण की बाकी बरेच प्लॅन चालू असायचे आणि त्याचं एकदा चालू होतं तेव्हा खूप जोरात चालू असायचा व्हिडिओ. तुम्हाला माहिती 3-4 दिवसांनी पण व्हिडिओ यायचे कदाचित.
आणि नंतर मग एकदमच बंद झालं. मग ते होतच नव्हता टाइम काढायला तिला, पण खूप पळापळ चालू होती तिची. ती माझी चालूच असते आमची पळापळ, पण तेव्हा मी वेळ खरं तर काढत होते. आता मी थोडीशी स्वतःहून स्लो डाऊन झाले होते, कारण की मला ते फारच टू मच होत होतं आणि खूप स्ट्रेच होत होतं स्वतःला मी करत होते. त्यामुळे म्हटलं थोडा ब्रेकच झाला माझा. खरं तर तसं नाही व्हायला पाहिजे, एवढा मोठा तर नाहीच व्हायला पाहिजे. आठवड्यातून एखादा व्हिडिओ किंवा काय असं तर एवढं तर आम्ही वेळ काढूच शकतो, असं नाही. त्यामुळं असं आहे. आणि मग आजचं तर मग गप्पा मारता मारता करूयात म्हटलं. आणि पूर्ण पण इथला वर्किंग वीक असतो की मंडे टू फ्रायडे. त्यानंतर मग फ्रायडे आलं की पूर्ण आम्ही रिलॅक्स मोड मध्ये असतो आणि मग प्लॅनिंग असतात. मग आता उद्याचा काय प्लॅन करायचा आहे, उद्या काय काय प्लॅन आहेत. ऑलरेडी फुल सॅटर्डे संडे ऑलरेडी आमचे प्लॅन ठरलेले आहेत. मग ते सगळे प्लॅन उद्या होतील आपले. शौर्यचे ट्युशन असेल, त्यानंतर शॉपिंग असेल, आठवड्याभराची शॉपिंग मग विकेंडलाच होते आमची. जे काय असेल घ्यायचं तर ते असेल. त्यानंतर इतर कुठं अजून जायचं असेल तर आहे. आणि लवकरच आता शिवजयंती येते, तर त्यासाठी पण भरपूर आमची तयारी आता चालू झालेली ऑलरेडी. 2 आठवड्यावर शिवजयंती येते, म्हणजे आम्ही सेलिब्रेट करतोय इकडे, तर त्याची तयारी आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे आम्ही दोघंही फुल ऍक्टिव्ह असतो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. हे झालं किंवा इतर पण सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये असतात एंगेज आहोत आम्ही दोघं पण. तर तिकडे पण कमिटमेंट असते, तिकडेही वेळ द्यावा लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा असतात. तर मग अजून काय सांगता येईल? मला वाटतं बऱ्यापैकी गप्पा मारून झालेल्या आहेत. बाकी काय चुकून कंटेंटचा एखादा मुद्दा मिळाला तर राखून ठेवू पुढच्या वेळेसाठी. पण आपण लवकरच एका मी तुम्हाला म्हणतो नाही मी कमेंट आणि ह्याचा आता एक दोन असे फोन आले की खूप चांगले होते, इंटरेस्टिंग होते. तुम्हाला आम्ही पुढच्या ह्याच्यात सांगतो आमच्या आपल्या व्ह्युअर्स बद्दल, तुमच्याच पैकी काहींनी केले ते. तर ते खूप इंटरेस्टिंग वाटले आणि खूप योगाचे होते काही, त्याच्यात खूप चांगल्या गोष्टी होत्या. तर ते आम्ही पुढच्या व्हिडिओत एखाद्या सांगू तुम्हाला गप्पा मारता मारता. बाकी आम्ही सगळे म्हणजे आहेत अशाच पद्धतीने आनंदात आहेत. तुम्ही पण आनंदात असाल अशी अपेक्षा करतो. आणि तुमचा पण फ्रायडे चांगला जावा. आता जेव्हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल तेव्हा तुमचा फ्रायडे ऑलरेडी गेलेला असेल, सॅटर्डे संडे चालू असेल मे बी त्यावेळेस. पण तुमची सुट्टी चांगली जावं. आणि हे असंच रुटीन असतं जे आमच्यासारखेच असे बाहेर राहणारे जास्त रिलेट करतील ह्या सगळ्या गोष्टींना. कारण की बरचसा विकेंड असाच प्लॅन करायला लागतो आपल्याला. आधीच प्लॅन ठरवावे लागतात सॅटर्डे संडेचे. जॉबच्या ह्याच्यात आपण सगळे एंगेज असतो पूर्ण 4-5 दिवस. पण हे इथं म्हणाल तर वर्किंग वुमनचं, जसं की आता माझ्यासारखं म्हणाल तर भरपूर हेल्प मला घरातनं पण मिळते ह्यांची, कारण की इतर हेल्प नसते. त्याच्यामुळे मग इथं एक असतं की दोघं मिळून म्हणजे काय म्हणतो आपण सगळ्या गोष्टी घरातल्या पण करत असतो. त्यामुळं ते एक आहे वेगळं. आणि तशी वेगळी इतर हेल्प म्हणजे जसं की आपल्या इंडियात पेरेंट्स असतात तर त्यांची थोडी हेल्प होते. तर इथं हे सगळं आम्हाला मिळूनच करावं लागतं. ते आम्ही नेहमीच करतो. त्यांची भरपूर मला हेल्प असते. सगळ्यांची हेल्प व्हायलाच पाहिजे. हेल्प असं म्हणता येणार नाही, दोघांची ड्युटी येते. आणि आपल्या इथं पण म्हणजे हे आमच्या सगळ्यांना दोघांचंही सजेशन राहील तुमच्या सगळ्यांना जे आमच्यापेक्षा लहान आहेत. परत तेच की मोठ्यांना सजेशन आम्ही देणार नाही, लहानांना आमच्यापेक्षा. ते जर का अशा पद्धतीत त्यांचं पण धावपळीचं आयुष्य असेल तर एक गोष्ट तर ते नक्की करू शकतात की आठवड्यातनं 1 दिवस मिळतो, त्यातला 1 तासभर काढायचा आपल्या कुटुंबासाठी आणि असं काहीतरी चहा गप्पा मारत बसायचं. त्यांनी खूप मला असं वाटतं रिलॅक्स होतो आपण खऱ्या अर्थाने. त्यामुळं ते गरजेचं आहे. खरं तर आपण कधी कधी ते राहून जातं की नात्याची ती गरज आहे, त्याला कधी कधी राहून जातं. म्हणजे जसं झाडांना पाणी दिलं पाहिजे आपल्याला हे कळतं, नाही तर झाडं चुकतात. मग ते नात्यांमध्ये पण कधीतरी ह्या गप्पा व्हायला पाहिजेत, मोकळेपणा असला पाहिजे, तर त्या पण असल्या पाहिजे. त्याच्यावरती भरपूर व्हिडिओ होऊ शकतात खरं तर. आणि आम्ही पण परिपक्व नाही, आम्ही पण 100% आम्ही पण नाही, आम्ही पण ते शिकतोच आहे की काय हे केलं तर अजून भारी नातं तयार होतं किंवा आजूबाजूच्या इतर गोष्टी आपल्याला जास्त व्यवस्थित समजतात एकत्र गप्पा मारल्यानंतर, काम एकत्र केल्यानंतर. ते आपण नंतर काहीतरी गप्पा मारूच, विषय राखून ठेवतो आम्ही, जास्त पुढे जात नाही. नक्कीच. आणि काय चला मग आता असं फ्रायडे आहे, आजचा काय आता डिनर बनवायचा आहे अजून. राईस बनवून झालाय आता, मेथीची भाजी आणि चपाती. तर असा मेनू आहे आजचा. आमची मेथी फेवरेट आहे दोघांची पण, तिघांची पण. आणि आता बनवायचं अजून अर्धा जेवण बनवून झालंय, तर चपाती राहिली आहे फक्त आणि भाजी बनवायची. ऍक्च्युली फक्त राईस बनवलाय मी, आता ते बनवून घेतो. आणि आज फ्रायडे म्हटल्यावर कुठला तरी मूवी आम्ही बघू. आता जर मिळाला आम्हाला चांगला एखादा सापडला तर बघू. तुम्ही पण आम्हाला चांगले मूवी सजेस्ट करा. आता बोलताना जस्ट विषय निघाला म्हणून सांगते, आम्हाला कॉमेडी मूवी पाहायला आवडतं, सस्पेन्स मूवी पाहायला आवडतं. चांगले मूवी सजेस्ट करणं म्हणजे माझी ताई आहे, मला ती सारखी मूवी सजेस्ट करते. पण ते प्रॉब्लेम असं होतं की मला मूवी बघायला वेळच मिळत नाही. मग मी बघायला बसतो त्याची लिस्ट असते, त्यातनं एखादा काढतो मी बाजूला, असं होतं. तुम्हाला पण एखादा चांगला मूवी माहिती असेल तर आम्हाला नक्की सजेस्ट करा तुम्ही खाली. तुम्हाला माहित असेल एखादा चांगला आलेला आता नेटफ्लिक्सवर वगैरे जो अवेलेबल आहे असा कुठला, तर ते तुम्ही आम्हाला नक्की सजेस्ट करा. तर असं इथे थांबूयात आता मला असं वाटतं आपण. आणि
करूयात कामाला पुढच्या सुरुवात. तर आय होप तुम्हाला आमच्या हा गप्पांचा व्हिडिओ पाहायला आवडला असेल आणि अजून काही नवीन तुम्हाला टॉपिक सुचत असतील किंवा तुमच्याकडे काही नवीन कंटेंट असतील तर ते पण तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता. त्याच्यावर आम्ही तुम्हाला इथली माहिती कुठली अजून नवीन पाहिजे असेल तर बरेच जण प्रोसेसमध्ये आहेत, विजा प्रोसेसमध्ये, तर त्यांना अजून काही वेगळं जाणून घ्यायचं असेल आमच्याकडनं, यापूर्वी पण व्हिडिओ आलेले आहेत आपले काही, तर ते तुम्ही जाऊन नक्की चेकआउट करा. आणि अजून त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही नवीन माहिती हवी असेल तर ते तुम्ही नक्कीच आम्हाला खाली सजेस्ट करू शकता. त्याच्यावर आम्ही तुम्हाला नक्की माहिती देऊ. तर आज इथंच थांबू आपण आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत भेटू नवीन विषयासोबत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि आपले व्हिडिओज पाहत राहा. धन्यवाद. बाय बाय.